माझं जरा एक महत्वाचं काम आहे. तुम्ही वा पुढे, मी आलोच. नाना वा पुढे. याला काय झालं अचानक? अहो नको. अहो पाणी. अहो सावे. रीने सावे इकडे ये. जग मैत्रिणीकडे बघ. सावे इकडे इकडे. अगं सावे 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 काय झालं काय? हे बघ माझ्याकडे 2 आनंदाच्या बातम्या आहेत. आधी कुठली सांगू, पहिली का दुसरी? येडी आहेस काय ग तू? पहिली आहे ना, मग पहिलीच सांग ना. ढंटण माझा फोन दुरुस्त झाला. हा मग आईला एकदम नव्याकडेच दिसायला. भाऊ माझा फोन रिपेअर झाला. आई हे बघ. आता दुसरी सांग. आपला कालचा व्हिडिओ 24 तासांच्या आत 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस झाला. हे बघ तुला दाखवते. दुर्बल आणि शक्तिहीनांना करावी मदत. सावीनं दिला धैर्याला मदत करून मोलाचा संदेश. पॉश गाडी पॉश बॉडी, आतून इंजिन मात्र नाही. ताकद संपलेल्या गड्याच्या मदतीला धावून आली बाई. नुसती बॉडी असून चालत नाही, मनगटात बळ असावं लागतं. टॉनिक खा टॉनिक. सावे बहिणे तू तर फेमस झालीस की ग. त्या धैर्याचे मी मग की कसले व्हायरल व्हायला लागलेत ते. काय पण म्हणा, या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त तुलाच जात आहे बघ. मोबाईल मध्ये काय बघत होतास? काय नाही काय नाही. दाखव. कुठला? कुणाचा तरी इगो काल वारला. पोरी समोर एक फुसका वाघ लई वाईट हारला. पण काय उपयोग आहे? आधी त्यांच्याकडे माफी मागून घेतली सा, आणि आता त्यांचंच माकड करून त्यांच्या गावावर चेष्टा करायला सा. आता काय खरं नाही. ती मुजुमदार काय आपल्याशी सोडत नाहीत बघा. पार आपल्या घरावर बुलडोजर फिरतच नाही बघा तुम्ही. दीपा शांत हो. जरा शांत हो ग बाई. सावे, हे सगळं करायची काय गरज होती? हे आपण सगळं मुद्दाम केल्यासारखं होतंय. तरी तुला सांगितलं होतं विषय संपव. बघा आता, बघा कसं सांगलेट येते सगळं ते. अरे 1 मिनिट, मी काहीच नाही केलेलं. भाऊ हा काय विषय मला काय माहित पण नाही. ए रीने, कुणी केला हा व्हिडिओ अपलोड? परागने केलाय. अगं पण आपल्या फायद्याचंच आहे की. तुला माहित आहे का आपले सबस्क्रायबर्स केवढे वाढलेत ते? काय खुळी आहेस का तू? ही अशी कुणाची बदनामी करून मला पब्लिसिटी नाही मिळवायची. ह्या परागच्यात ना फोन पण उचलला नाही. भाऊ तुम्ही नका काळजी करू. मला थोडा वेळ द्या, मी सगळं सॉर्ट करते. प्लीज. आलेच मी. चल पटकन.
चल सावी सावी अगं मी काय म्हणते तू काही बोलू नको, गप्प बस. अगं किती लाईक्स मिळतात माहितीये का तुला? आज त्याला तिथं फरक पडत नाहीये. तू काय एवढी react होतीयस? तू गप गाडीवर बस. काय होतं एवढं? माझ्या माफीचा व्हिडिओ पोस्ट करायची हिम्मत कशी झाली तुझी? माझ्यावर मीम बनवणार तू? तुझी लायकी आहे काय तेवढी? चार लाईक आणि 2 फॉलोअर्स साठी तू मला या धैर्य मुजुमदारला बदनाम करणार? हा प्लॅन करायच्या आधी विचार करायला हवा होतास. कुणाशी वाकडं घेतेस त्याचा? माझ्या आईनं सांगितलं म्हणून माफी मागितली तुझी, नाहीतर तुझ्यासारखीला पुढ्यात सुद्धा उभा करत नाही मी. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी नाही पोस्ट केला तो व्हिडिओ. तो माझा मित्र आहे पराग, त्याने पोस्ट केला आणि मला टॅग केलं त्याच्यात. मला तर माहित पण नाही त्या व्हिडिओ बद्दल काय. कुठे तो पराग? त्याला आता इथं बोलव माझ्या समोर. त्याची काही गरज नाही. मी चाललीये त्याच्याकडे. डोंट वरी, तुमचा व्हिडिओ पुढच्या 10 मिनिटात मी डिलीट करेन. ते तर होणारच आहे, पण ते होताना मला प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघायचंय. मी पण येतोय तुमच्या सोबत. चला. चला, नाहीतर मला पत्ता द्या त्याचा. हा येते. भाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सॉर्ट करेन. हा आलेच मी. काळजी घे पोरी. सावी सांभाळ. गरज होती त्या परागला व्हिडिओ पोस्ट करायची? आणि तू पण किती खुडी आहेस ग, मला सांगितलं पण नाही. अगं माझ्या मोबाईल वरनं बघितलं तेव्हा लई जणांनी लाईक आणि शेअर केला होता. मला वाटलं आपल्या फायद्यातच आहे. रीने अगं असा फायदा काही उपयोगाचा असतो का? असं कधी करू नये. त्या परागला त्यांना बघूनच घेते. रीने गाडी पकड, गाडी पकड. अगं पराग. अरे सावी, कॉंग्रॅच्युलेशन. हा
काय डोक्यावर पडलेस का तू? हा, कशाला तू व्हिडिओ पोस्ट केला? आत्ताच्या आता सगळा व्हिडिओ डिलीट कर. डिलीट? ए बाई काय म्हणते डिलीट? लाईक बघ, लाईक. लाईक पाहिजे काय तुला? ये इकडे, लाईक देतो. ये 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 ये. इथं बसून असले धंदे करतोय काय केलंय? जातो. उठा 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 उठा.
झेपत नाही तर उचलायला कशाला जात आहे? अहो साहेब, प्रथा आहे होई साहेब. जे जोडपं एकत्र ही तलवार तुलून धरतं हे भाग्यवान समजलं जाते. तुमचं नाव काय? सावी. धैर्य मुजुमदार. ही मानाची तलवार ज्या जोडप्यानं उचलून धरली हे जोडपं आहे सावी मुजुमदार, धैर्य मुजुमदार. तुमचा संसार सुखाचा होण्यासाठी देवीचा आशीर्वाद म्हणून ही कवड्याची माळ तुमच्यासाठी. हो अहो, काही पण काय बोलताय? जोडपं नाही आम्ही. मला पण काय हौस नाहीये त्याच्यासोबत जोडपं म्हणून मिरवायची. आणि तसं पण ना, ही माळ याच्याकडे शोभलीच नसती. द्या. देवी, आता एकच काम कर. माझं नाव ना परत याच्यासोबत कधीच कुठल्याच प्रकारे जोडू देऊ नको बघ. तुम्ही आज घरीच असणार आहे काय? खरंच काळजीनं विचारते का मुद्दाम विचारतेस? मुद्दाम मुद्दाम कशा पाहिजे विचारू? हेच दाखवायला. धैर्याला कसं घेऊन गेलं ना आम्हाला कसं घेऊन गेलं नाही ते. अहो नाही नाही, तसं काही नाही. लई सहज विचारलंय बघा. सहज विचारलं. काय करणार होता सहज विचारून? काही नाही, म्हणजे जर घरी असता तर मग अंकुरला जरा फिरवून आणला असता म्हणून म्हणलं. पोरांना सांभाळायची जबाबदारी आमची आहे का तुमची आहे? ही असली कामं पण आता आम्हीच करायची का? अहो नाही, तोच म्हणला की. तो म्हणला की तुम्ही त्याच्या मनामध्ये भरवलं. आम्ही कशा पायी मनामध्ये भरवू? उगा आईंचा राग आमच्यावर काढू नका. अहो ऐका. अहो तुम्ही
ताई, ताई अहो काय झालं? उठा बरं. काही नाही, आम्ही ना वाऱ्यानं खिडकी नुसती उघडझाप करायला लागली म्हणून बंद करायला आलो होतो, तर हातातून निसटून समजा पडलं. असू द्या होत नाही. आपल्या आयुष्यात अशा लय खिडक्या उघडझाप करत असतात. हा माझ्यापासून काय लपवायचं आता? मुजुमदारांच्या या घरात बायकांना कसं वागवलं जातं माहित नाही काय मला? बाहेर लोकांसमोर मानपान आणि घरात घरात नुसता अपमान. ताई, त्यात आपल्याला कंपनी द्यायला ती तिसरी येईलच की. आणि तसं पण या घरात आल्यावर बाईचं जगणं संपून जात. मी काय म्हणते, ती आता काय करत असेल? नाही म्हणजे ती तिचं आयुष्य तिच्या परीने जगत असेल ना. भाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो मी सगळा व्हिडिओ पण डिलीट केलाय आणि सगळं सॉर्ट झालंय आता. हा मी येते थोड्या वेळात घरी. हे घे. सावी धैर्य मुजुमदार. जुळली की गाठ? नाव पण कसलं भारी वाटतंय नाही? त्या मेंदूला काही नारू झालाय का ग तुझ्या? हा काय पण काय बोलायलीस? ते दिसतंय तेच बोललोय मी. जे दिसतंय ते. अगं देवीच्या मनात पण आहे ना हेच असणार आहे, म्हणून तर तुम्ही असं सारखं सारखं एकमेकांच्या समोर येत आहे. काल पण आला, आज पण आला. आज तर काय डायरेक्ट जोड्यानच उभे होतात की. त्याला फक्त योगायोग म्हणतात, कळलं? बाकी काय नाही तसलं. अगं बाकी काय कवा नसतंयच, सगळे योगायोगच असतात. इतिहास वाच नाही तर पिक्चर बघ. आधी भांडायचे योग, मग प्रेमाचे योग. कसला भारी दिसतोय गो तो, कसला हँडसम आहे. माणूस दिसायला कसा आहे त्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे ना ते जास्त महत्वाचं आहे, कळलं? आणि त्या धैर्यासारख्या माणसासोबत संसार तर सोड, त्याला तुम्ही माझ्या बाजूला पण उभं करणार नाही. साधी बोलायची पण अक्कल नाहीये ग त्याला. अगं एकदा का तुमचं कपल जुळलं की मग तू शिकवशीलच की वागावं कसं, बोलावं कसं. हा नंतर मग काय सावी म्हणाल तीच धैर्याची पूर्व दिशा. ए बाई, मी ना तुझ्या पाया पडते आता. तू उगाच जोड्या बिड्या जुळवत बसू नकोस इकडे. अगं जोड्या इथं नाहीच जुळत, त्या तर वरतीच जुळतात. इथं तर फक्त ते एकमेकांना भेटतात. सावे तुला सांगू, माझी आजी आहे ना कायम म्हणायची, देव नेहमी विरुद्ध जोड्यात जुळवतो. कसला भारी आहे तो धैर्य. हँडसम आहे, खानदानी पण आहे. माझ्या आयुष्यात पण मला असलाच राजकुमार पाहिजे बघ. सावे, अगं सावे, अगं ए सावे, अगं तो मुजुमदार आहे, मुजुमदार, दी मुजुमदार. मी पण भाऊरावांची नाते, दी भाऊराव नाईकांची. बाय. भाऊराव नाईक, हे बघा दामिनीताई, भाऊरावांची शाळा बांधायला तुमच्या मिस्टरांचंच आर्थिक सहाय्य होतं ते खरं आहे. पण शाळेची ती जमीन भाऊरावांनी पै पै जमा करून विकत घेतली. अहो ती जमीन त्यांचीच आहे, त्यांचं काम फार मोठं आहे. आता यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. पुढे तोंडावर इलेक्शन आलेलं आहे, आणखीन कुठला मुद्दा उपस्थित व्हायला नको. तुम्हाला मी एक सल्ला देतो, तुम्ही दुसरीकडे जमीन घेऊन तुमची काय ती इंटरनॅशनल शाळा बांधून टाका. या आमचा मुलगा धैर्य. ह्यांना कोण ओळखत नाही, बसा. अहो लई फेमस आहे ते, आम्ही बघितलं यांचा जाहीर माफीनाम्याचा व्हिडिओ.
कसला व्हिडिओ? हो ताई, कुठं आहे तुम्ही? तुम्हाला काहीच माहित नाही? तिकडे हे बघा. अरे ये क्या चल रहा है? मुजुमदार फैमिली का स्वैग जल रहा है. इथे मदत मिळेल तुमची लाडकी साडी. आमचे पहिले कस्टमर मुजुमदार फॅमिली. धैर्यानं जसं मदतीसाठी त्या पोरीचा हात घेतला, तसं तुम्ही पण भाऊरावांची मदत घ्या की. नाही म्हणजे असं झालं म्हणजे सगळ्यांच्या मनासारखं होईल. कधी कधी हार मानून माघार घेऊन मोकळं व्हायचं. वेळ वाचतो तुमचा पण आमचा पण. नमतं घ्या. एक सेकंद. मुजुमदारांनी आजवर कोणापुढे नमतं घेतलं नाहीये. हा भाऊराव कोण लागून गेला? लवकरात लवकर हा विषय संपवायला पाहिजे, तो पण मुजुमदारांच्या पद्धतीने. सगळा हिशोब होणार, कारण मी हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो.